राजू तुझा मोबाईल दे ना 1 मिनिट. अहो इतकी घाबरायला काय झालं? अगं तास झाला आईला फोन करतोय पण तिचा मोबाईलच बंद आहे. मला खूप काळजी वाटते का तिची. एकदा गण्या भाऊजींना फोन करून विचारायला सांगा की. हां हॅलो गण्या. अरे मी तास झाला आईला फोन करत होतो. बहुतेक तिचा मोबाईल बंद आहे. तू प्लीज जरा जाऊन चौकशी करशील का प्लीज. अरे तू नको टेन्शन घेऊ, मी तुझ्या घराजवळच आहे. काकी काकी शंभूचा फोन आहे. काय झालं रे बाळा? अगं आई, अगं तू, मी तुला खूप फोन केले, तुझा मोबाईल बंद होता. मला खूप काळजी वाटत होती तुझी. अरे सकाळीच फोन टू करत होता. काय ते चार्जिंग काय ते संपलं असेल बघ. पण सकाळीच तर बोललो होतो की आपण. हो मला माहिती आहे, मी सकाळीच फोन केला होता तुला. खरं तर तू कडक नवरत्न केलं नाहीस ना हे विचारायला परत फोन केला. तू फळं खातीयस ना वेळेवर? होय रे बाबा, तू नको काळजी करू माझी. समज ठीक आहे इथं. बरं आहे, मी करतो फोन तुला परत. अहो मी नेहमी बघते नवरात्रीचा उत्सव आला की तुम्ही फार उदास असता. दिवसातनं 4-4 आईला फोन करता. काही झालं होतं का या नवरात्रीत? खूप आठवणी येत गेल्या नवरात्रीच्या, खूप. तुला तर माहिती आहे ना, 8वी पर्यंत मी अभ्यास कमी आणि उन्हाळक्यात जास्त करत होतो. शंभ्या आली रे आली. ए शंभ्या जा की. राजू तुम्हाला लय आवडती या. काय? तुम्हाला लय आवडती या. आदिशा आशिक नंबर काढ, आपोआप मुली मागे लागतील. चल ग. लय लागलं नाही ना तुला? नाही र, लय मऊ हात आहे तिचा. 8वीचा निकालाचा दिवस होता. मी आणि माझे दोस्त गण्या आणि विक्या रिझल्ट घेऊन घरी जात होतो. गाण्या किती पडलं हो तुला? बरोबर 40.21. 2 विषयात आउट ऑफ. आउट ऑफ? अरे 100 पैकी 35 म्हणजे आपल्यासाठी आउट ऑफ. 100 बघू तुझं मार्क्स. 70%, 5वा नंबर. मग काय झालं तुला चेहरा पडायला? अरे माझ्या बाला पहिल्या 3 मध्ये नंबर पाहिजे. त्याला माझं नाव चावडे समोरच्या फळ्यावरती लिहिलेलं पाहिजे. आता घरी गेल्यावर लय कटकट करेल बघ. मार्क तर चांगले पडले ती ना. अगं मार्कांना कोण विचारतंय आजकाल. घोडं नंबरात असलं तरच ते कामाचं असतं या. अंधारात चांदण्या लय टिमटिम करत्या त्या. माणूस बघतो तो फक्त चंद्रालाच. चंद्रावानी चमकलं पाहिजे ढगात आणि चावडीच्या फळ्यावर नाव चमकलं पाहिजे.
काय माहीत तो दिवस आमच्या नशिबात आहे का नाही. जी पोर नंबरात येते ती त्यांच्याकडे शाळेची सोडून बाकीची पुस्तकं असते ती निबंधाची व्याकरणची वेगळी म्हणून त्यांचा पहिला नंबर येतोय. तुझा बा काय लखपती नाही, तीच भर शेतात घाम गाळून तुमची पोटं भरतोय आणि तुझी आई ही लोकांचे कपडे शिवून तुझा शाळेचा खर्च भागवते आणि तू मात्र गावभर उन्हाडक्या करत फिरतोयस. अहो जाऊ द्या, करेल किती उभी. जरा ध्यान धरून अभ्यास कर. जेव्हा बघावं तेव्हा कारण देत असतो या. तुम्हाला कारण वाटते ती पण ती खरं आहे. तुम्हाला माझं नाही स्वतःचं नाव बघायचंय त्या फळ्यावर. आणू आपण बी तुला तसनी पुस्तकं. फक्त तू ना चांगला अभ्यास कर. काय होय आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे ना, होय. मग फळ कुठं दिसत नाही. यादा तू करत नाही का नवरात्र? देवावर चिडलीच का काय? अरे नाही रे बाळा, यावेळी बी करत आहे की, पण फळं खाऊन नाही, निरंकार. निरंकार निरंकार म्हणजे काही न खाता, म्हणजे फळं न खाता. फक्त मंदिरातल्या तीर्थावर 9 दिवस उपवास करायचे. तीर्थावर? होय. पण ह्याची काय गरज काय? अरे बाळा, बाकीच्या लोकांना वाटतं की आपली पोरी पास झाली पाहिजे, पण मला वाटतं की माझं पोरगानं पहिला नंबर काढला पाहिजे म्हणून. माझ्या नंबरचा आणि तिच्या निरंकर उपवासाचा काय संबंध आहे हे माझ्या छोट्या मनाला न समजणारं होतं. शंभू, काय काय इकडे ये. काय मंदिरातून पेल्यात निर्जल घेऊन ये बरं. एवढ्याशा पेल्यात होय. किटली दे. अरे ते काय नळाचं पाणी आहे होय एवढं मोठं किटली भरून द्यायला? जाय पेल्यात घेऊन ये. तू गप, किटली दे. थोडेसे पेले. अरे पण ऐक तरी. पुजारी काका, हा मला एक तीर्थ पाहिजे. या घे. एवढंच माझ्या आईने कडक उपा धरलाय. तिला पूर्ण दिवस याच किटलीवर काढायचंय, तीर्थावर काढायचंय. तो आम्हाला किटली भरून द्या. अरे हे काय नळाचं पाणी नाही, सगळ्यांना द्यावं लागतंय. आता एवढंच मिळणार आहे बघ, घेऊन जा. मी येतो. आई तुझं तीर्थ आणलं बघ. तर मी चाललो शाळेत, उशीर होतोय. मी जातो शाळेला. प्रणव पानावर 25 गुळा. हा लक्ष द्या. नदी सारखी वाहत होती, डोंगरावरून स्वच्छ पाणी आणत होती. तीरावरच्या लोकांना, पशुपक्ष्यांना, झाडाझुडपांना, शेतमायांना ते देत होती. सगळ्यांना सुखी करत होती. तिला कुणी देवता म्हणत, माता म्हणत, तिची स्तुती करत. मग नदीला आनंद व्हायचा. ती उत्साहानं काम करायची. उद्या अभ्यास करून यायचा.
चले. शंभ्या जायचं का टेकडीवर? अरे घरी जाऊ की पहिलं तोंडात पाय धुवू मग जाऊ की टेकडीवर. बर ठीक आहे. चल. तुला तुझ्या आईची आठवण येत नाही खरं? येते रे, येते कवा कवा. लय नाही आठवत तिचा चेहरा. मी जेव्हा लहान होतो तेव्हाच ती देवा घरी सोडून गेली. आजी म्हणती लय जीव होता तिचा माझ्या. जेव्हा तुला तुझी आई मिठीत घेऊन कुरवाताना बघतो तेव्हा मला पण वाटतं आपल्याला पण असावी पाहिजे होती आई. तिनं बी आपल्यासाठी उपवास केला असता. अरे माझ्या आईचा उपास राहिला. थांब पटकन. हा. हाय होय. तुझा चेहरा असं काय कोमजलाय ग? अरे उपवास धरलेत ना म्हणून. तुझी तीर्थची किटली कुठे गेली? इथं होती ना. कुठे जाई? तीर्थ तर संपलंय. होय. आता इथनं पुढं काय करणार? थांब मीच तीर्थ घेऊन येतो. अरे अरे थांब, अरे थांब. अरे संध्याकाळचं नाही भेटायचं. पुजारी काका काय थोडं तीर्थ द्या ना. अरे संध्याकाळचं मिळत नाही, तू सकाळी ये. अहो थोडं द्या ना. अरे तुला नाही म्हणून सांगितलं ना, जा सकाळी ये. अहो आईला झोप नाही लागणार. जा तू. थोडं. नाही मिळणार. ती रिकामी किटली घेऊन मी मंदिराकडून घराकडे निघालो. आणि खरंच देवापासून दूर दूर चाललो होतो. त्याचे नियम मला खटकू लागले होते. किटली रिकामीच होती, पण घराकडे जायला माझे पाय जड झाले होते. डोंगरामागं सूर्य जसा अस्ताला जातो तशी माझ्या मनातून देवाची भक्ती अस्ताला चालली होती. काय झालं बाळा? आहे मला तुझा आणि तुझ्या देवाचे नेम नाही पटत. एवढंच तीर्थ फक्त सकाळीच. असं नाही म्हणायचं बाळा, देवाचं आहे ते. ये ये झोप ये. आहे होय. बिना पाणी पिता तुला झोप कशी लागेल ग? लागल बघ झोप, मस्त लागल झोप. नेहमीप्रमाणे मी तर आईच्या मांडीवर गाढ झोपून गेलो. पण त्या रात्री माझी माय झोपली होती की नाही
हे आज पण मला माहीत नाही. गण्या मला किटली भरून तीर्थ पाहिजे रे. मग घेऊया की पुजाऱ्याकडनं. अरे नाही देत तो. थांबे बघून येतो कुठं आहे ते तीर्थ. काय झालं? एक आयडिया. अरे माझी आजी म्हणती भुकेल्या माणसाला जेवण आणि ताणलेल्या माणसाला पाणी चोरी थोडीच आहे. ठीक आहे. पुजारी बी नाही मंदिरात तर आपण काम उरकून घेऊ. आणि जर का तो आलेला दिसला काय धोका बिका वाटला तर आम्ही 2दा घंटी वाजवतो. ओ काशी ठरलं. गाण्या तुला एक काम नीट करता येत नाही का? हा तर नवीन आयडिया. तुझी आयडिया तुझ्या जवळच ठेव. आयडिया केली आणि गेली चुलीत. पण तीर्थाचं काय? शंभो नको काळजी करू. काय करू आपण. होय करायची. काय? देव आपल्याला फसवतो ना. आज आपण देवाला फसवायचो. म्हणजे अरे शंभो पुजारी काका इकडे चाले. पळा पळा पळा. तीर्थाचं उगम या टाकीत आहे तर हा 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 हा. तरच माझी आजी म्हणती या देवा पाठी सुटून हे टाकी भरतू या. गपरे तो का मंदिरातला देव नव टाकी भरणाऱ्याचं नाव द्यावाय. देव टाकी भरत काय बी म्हणतय. पण आपण काहीच पाप करत नाही. पुजारी ह्या टाकीतून तीर्थ नेतोय ना आपण बी. होय बरोबर म्हणतोय तू. चला रे चला घरला. ओय तुम्ही किटली देऊन या. मी चाललो खेळायला. आहे वेगळी किटली. एवढी जड कुठून आणलं एवढं किटली भरून तीर्थ? टाकीत ना. नाही 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 टाकीला टाकीला. हे गप्पे आहे त्याला म्हणायचं असे पुजारी होता ना तो गेलता टाकीला. होय आणि त्याचा पोरगा आहे ना त्याने दिली किटली भरून. पुजाऱ्याचं लग्न झालं होय आणि त्याला पोरगा बी आहे. मला तर माहित बी नव्हतं. ए गाण्या उशीर होतो ना. चल की पटकन. राजू
थोडं पाणी आणतेस का? No stoppage on that occasion brings up the Sri Lankan 50. We have got 2 behind square. सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम सुरू झाली. शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचं ढोल लेझिमच्या गजरात पारंपरिक पद्धतीनं वाजत गाजत आगमन झालं. शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचं यंदा राजू, जरा इकडे ये ना. राजू, मला अजूनही आठवतं नवरात्रीचे उरलेले दिवस. आम्ही त्या टाकीतून तीर्थ आणून माझ्या मायेचा गुलाब कधी सुकणार नाही याची काळजी घेत होतो. रोज संपलं एकदा माझ्या आईचं नवरात्र. शंभू, काय काय इकडे ये. काय डोळे लाव बघू. काय आणलंयस ते? का आणले पण? डोळे लाव, दाखवते. हात कर पुढे. बघ आता. पुस्तक होय, हीच हवी होती ना रे तुला पुस्तकं? हा. तू म्हणत होतीस ना की तुझ्यापेक्षा मला माझं नाव बघण्याची हौस आहे फळ्यावर. होय, मला बघायचं आहे माझं नाव फळ्यावर. बाच्या एवढ्या शिव्या खाऊन पण मनाला कधीच वाईट वाटलं नव्हतं. ते आज त्याचे भरलेले डोळे बघून वाटलं. मनानं मात्र ठरवलं, बास आता नंबरात यायचं. पण तरी एक प्रश्न उभा होता की बानं या पुस्तकासाठी पैसे आणले तरी कुठून? मला वाटतं प्रत्येक व्यक्तीने नाद टिकवून देण्याची एक क्षमता असेल. आपल्याला जर स्वतःची ही क्षमता पडताळून पाहायची असेल तर अय शांबे, चल ना जाऊ टेकडे फिरायला. अरे नको रे, कालच बाबांनी पुस्तक आणले ती. मला पहिला नंबर काढायच पाहिजे. आईला मला एक कळत नाही, मोठं होऊन तुझं बी लगीन होणार आहे ना माझं बी. तुला बी पोरं बाळ होणार आहे की ना मला बी. नंबर काढून वेगळं असं काय होणार आहे? ए गाणे, तुझी बडबड बंद कर आणि त्याला अभ्यास करू दे. चल. कोण आहे रे ती? काका मी आहे मी. काय एवढ्या रात्री खेळायला? काका अभ्यासाला आलोया. बर बर ये. शंभू, मी पण आलोय अभ्यासाला. राज्याभिषेक आपल्या राज्याचा विस्तार करायचा होता.
गणे झोपलाच काय उठके बाबा. ए झोपलंय कुठं मनन करतो या. शंभो का? जायचं का टेकडीवर? अरे नाही र, लय अभ्यास आहे मला. अरे लागा चल की. अरे नाही, लय अभ्यास आहे मला. ए शंभू चल की खेळायला. अरे परीक्षा 5 दिवसावर आले आणि तू कुठं चाललाच खेळायला? मला अभ्यास करायचा आहे आणि उजळणी बी राहिली. जा तू. जातो मग मी. जा. आणि पहिला नंबर शंभो दिनकर सावंत 84.23%. ए गण्या तुला माहितीये का आपल्या शंभूचा पहिला नंबर आलाय? हाय ठो मला. तुला काय झालं एवढं चिडायला? अरे आपल्या शंभे आता आपला नाही राहिला रे. तो खूप बदललाय. आधी कसा मनसोक्त हसायचा, सुट्टीत करवंद जांभळं काढायचो, शाळा सुटल्यावर मस्तपैकी सायकलीवर फिरायला जायचो आणि पवायचो, आणि मेन म्हणजे कट्ट्यावर जाऊन लाईनी मारायचो. तुला आठवतंय शेवटचं आपण हे कधी केलंय? आठवतंय? अरे त्याचा नंबर आलाय, नंबर स्कॉलर झालाय स्कॉलर. तो आता आपल्याला विसरून जाणार बघ. अरे दोस्तांनो, माझा पहिला नंबर आला. आता आपण खूप मजा करायची. संध्याकाळी सायकलीवर फिरायला जायचं, पोहायचं बिया. काल काय नाही तुला काय नाही. आणि एक कट्ट्यावर लाईन बी मारायची. माझा पहिला नंबर आला म्हणून चालेल ना? तुम्ही मला एकटं तर नाही ना पाडणार? नाही यार शंभ्या. अच्छा हे ठीक आहे. आता देवळात पेढे घेऊन जायला लागेल. होय देवळात पण जाऊ. काय माहित तुझ्या देवामुळं नंबर आला असेल. हा फळ्यावर तुझं नाव पण लिहिलं असेल, ते पण बघू. चला 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 चला. शंभो दिनकर सावंत 84.23%. नादच खोळा. सर जरा माझं नाव ठळक अक्षरात लिहिता का? का रे, तू जागीरदार आहे का तुझा बा जागीरदार आहे? ठीक आहे, चला आपण देवळात जाऊ. आज कस काय इकडं वाट चुकली काय? पुजारी काका, शंभूचा पहिला नंबर आला आहे. नमस्कार करायला आलोया. बर बर, या आतमध्ये. देवापासून दूर गेलेली पावलं आज देवाजवळ आली होती. नंबराच्या खुशीमुळे का होईना या नास्तिकचा आस्तिक झालो होतो मी. पुजारी काका, आई आणि बाबांना बी द्या की अंगारा बांधून. बरं हा, देतो. हा ठीक आहे. शंभू मी आलो रे 0 मिनिटात. बर येतो पुजारी काका. हा विक्या चल. माझा आई बाबा खुश होते ना? हा गण्या ठीक आहे, थांब जरा. काय झालं? अरे गण्या कुठं होता? इथंच. इथंच होता बाई. माझं नाव ते बी ठळक अक्षरात. गण्या
काय खिशात अरे कुठं काय काय बी नाही. तर बोलतो काय काय खोडू हा आता बाला म्हणाव तुझं बी नाव लागलं फळ्याव ती बी एकदम ठळक. गण्या यार सुधारायचं नाही तू. गाण्या खडू कुठनं आणलास? अरे मगाशी मास्तर जाताना चोरला होता. नंबर बघून आई बाबा लय खुश होते ला. ह्यावेळी पीक जरा बरा लय आलं या. तुझी तब्येत लय बिघडती त्या निर्जल वर्तानं. ती बंद कर आता. फळाचं पैसे वाचवून तू नवीन पुस्तकं आणायला सांगतेस पोरासाठी. ते आता काय बी करायची गरज नाही. तुझी भक्ती काय त्या देवाला दिसत नाही वेग. अव देवळातल्या देवापेक्षा मला माझ्या पोरावर लई विश्वास आहे. पहा एकदा कसं तुमचं नाव लावतोय फळ्यावरती. पाचच मिनिटापूर्वी मनाच्या गाभाऱ्यात त्या दगडी देवाला दिलेला प्रवेश मी नाकारून आई बाबांना तिथं अगदी वाजत गाजत विराजमान केलं, आणि तेही कायमचं. हातातला अंगारा हवेत उडून गेला. जाऊ दे, दगडी देवाचा अंगारा जिवंत देवांना काय लावायचं. आजही कधी देवळात जातो ते फक्त माझ्या आईच्या देवाला भेटण्यासाठी. माझ्या देवाला भेटायला मला कुठेच जावं लागत नाही. फक्त फक्त डोकावून बघावं लागतं मनाच्या गाभाऱ्यात. मी पण कसं विसरू त्या माऊलीला, जिच्यामुळे तुम्ही आपल्या पायावर उभा आहात, ज्या मुलीनं भर रस्त्यात तुमच्या कानाखाली मारली होती. आज ती तुमची पत्नी आहे आणि आपण सुखानं संसार करतोय. आजकाल बघतोय पोरांना आपले आईबाप नको झालेत. वृद्धाश्रम भरलेले असतात. त्यातल्या काहींनी माझ्या माऊलीसारखा आपल्या पोरांसाठी निर्जल उपवास पण केला असेल. तुमची मनं एवढी छोटी झाली आहेत का रे, की तिथं आपल्या आईबाबांना ठेवायलाही जागा नाहीये.